नमस्कार सर्वांना. काय पण आठवलं काही? काही मग करते गावा तुम्ही काम पण असं खायचं. आम्ही सिन्सिअर होतो आणि आम्ही याच्यापेक्षा बारीक असायचे रे पोंगे. आमच्याकडे पोंगे म्हणायचे आम्ही. तुमच्याकडे काय म्हणतात? बांबू 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 हा इथं. तिकडे बांबू वेगळे. बॉबी आमच्या हां कडकडी. कडकडी पहिल्यांदा ऐकलं तुमच्या तोंडून मी. तुम्ही बोलायला लागले तेव्हा आम्ही बॉबी म्हणतो. होय. मग कडे जरा दिसताना खातोय. कधी कधी कडकडी खाल्ल्यानं जास्त आतलं तोंडाचं म्हणजे सोलायच्या आतमध्ये आहे ना. तुला होतं असं कधी? मग त्रास होतो लय जेवायला 2 मिनिटं आल्या मी दुकानात गेलो होतो आता, तर काजल म्हणली माझ्यासाठी मला कडकडी खायची आहे आणि मला दिवस झाले खाल्लं नाही ना. तिकडे बांबू धर मी दाखवतोय तिथं. ते खायचं आहे तर घेऊन या. म्हणलं असेल तर आणेल, नसेल तर नाही. तर त्यासाठी मी आणायला गेलो. हे पण बरेच दिवसांनी खातोय. तर आमचा जेवायचा टाईम आहे आता, पण आम्ही ते जेवायच्या आधी खातोय. काही जण म्हणतात की काय बालिशपणा चाललाय. याच्यातच खरा ज्याचा आनंद. बालिशपणा जिवंत आहे तोच खरं आयुष्य जगतोय. आणि जो सगळ्यात जास्त मोठा झालाय बालिशपणा संपला ना काय जगताय यार. थोडा बालिशपणा करून जगावं. छान वाटलं. जुने दिवस आठवतात. हां मला हे खायचं कडकडी. माझं चालू आहे चपात्या. कोण कोण शेपूची भाजी खायची. कोण कोण असं अजून पण कडकडी बोंगे वगैरे खातात? बटाट्याचं कोणाला आवडते? वडापावचा बटाटा कसा असतो तसं टाकून पाहिजे. खिचडी सोबत एक नंबर भात, मसाले भात. मी बनवणार आहे आता हं? मुगाची खिचडी टाकणार आहे. मिरची टाकून मसाले भात खायची इच्छा होती हं. पण लय टाइम लागला. बघू बनवलं तर. मला शेपूची भाजी पण खायची. अगोदर दुकानामध्ये ती मिरची भेटायचे बघ, गोडवाले, हिरवी लाल. गुलाबजामुन भेटायचे, पण ती आता भेटतेच गुलाबजामुन कुठं कुठं, पण ती टेस्ट आता राहिली नाही. ती मिरची पण नाही भेटत आता. एक ना गोष्ट आता ही पोंगे पण आहे. मी नाही खाल्ली जास्त मिरची. मी नाही खाल्ली जास्त. गुलाबजामुन खाल्ले ते. ते आणले म्हणून जरा मला वाटलं शेअर करावं तुमच्यासोबत. आठवण आली मला पहिली. काय बऱ्याच दिवसानंतर मी आणले ते. बरेच दिवस झाले नाही. दोनच खाल्ल्यात कडकडे मी, तरी माझं जीभ सोडल्यासारखी झाली मला. आणि ते तिखट आहे, लय तिखट जास्त. तू कशी खाते रे? काजलला जास्त आवडते खायला. स्पेशल तिखट. तिखट आवडते तिखट. मग मेथीची भाजी बनवली काजलने, आता चपाती करते. जेवायचं आता. मला शेपू खाऊ वाटत होती बघ ना तव्यावर थोडी. संध्याकाळी लाईव्हला गेलो होतो तर एवढा पाऊस चालू झाला मरणाचा. गाडी पण पडल्या थोड्याफार आमच्या इथं. बसले होते ना खिडकीला धाड धाड आवाज यायला. आज काजल जवळपास 1.5 तास बसले लाईव्हला. काजल ते काय होतं जेव्हा बोलायला लागते ना असं वाटतच नाही की मी लाईव्ह मध्ये बोलते. असं वाटतं मी कोणतरी फोनवर बोलते. आणि समोरचे पण एवढे भारी भारी बोलतात ना कॉमेडी करून, मग अजून बोलायला मज्जा येते.
आणि नाही म्हणलं तर मी आज 1.5 तास बसले होते. कारण म्हणलं आज बिट्टू शांत जास्ती- झोपला होता. शांत त्यामुळं. झोपला नव्हता, होता तो जागी. मी घेतला होता नंतर त्याला, झोपला होता. मी घेतला होता त्याला, त्यामुळे आणि तो शांत नंतर राहिला. झोपला ना. त्यामुळे शांत राहिला तो. उद्या पण त्याच टायमिंगला ती आम्ही लाईव्हला ना- येईल. 4 नंतर ना, 4-4:30ला. है ना? बाहेर जायचं असेल ना. बाहेर जायचं असेल तर मग रात्री रात्री 8 किंवा 9 वाजता फिक्स. संध्याकाळी काय होतं, मागच्या वेळेस आलतोय कोणीच नव्हतं आलं. मग मला 2 दिवस तसंच झालं, कोणीच आलं नाही. मग विषय काय होतं, तिथं 2 मिनिटं थांबायला लागतं, 2, 2.5, 3 मिनिटं असं. मग त्याच्यानंतर सगळे येतात, लगेच नाही येत. असं होतंय. मग आता समजलं, लय दिवसांनी आलो आणि त्यामुळे काय एवढी आयडिया नव्हती किती वेळ थांबायचंय. असं वाटतं कोणीच नाही, मग कसं काय उगाच चालू ठेवलं असं वाटतं. तर बघत राहा व्हिडिओ आमचे. कसं झोपलाय आमचा तिथं? लाडूबा तिथं झोपलाय. मग का दाखवतो मी. झोपला? दाखवा. कूलरचा आवाज येत असेल, कारण कूलरची हवाला मच्छर चावतात ना, त्याला गार हवा लागते, त्याला गरमी सहन होत नाही. हे बघा, तो त्याला किती पण सरळ करावा, असं थोडं सरळ जरी केलं तो लगेच असा पलटी करतो आणि त्याला जसं झोपायचं तसं रिलॅक्स झोपतो तो. आणि त्याला त्याला आता 2 मिनिटं झाली, आत्ताच त्याला मी टाकलं होतं, पण तो तसा झाला, परत पलटी मारली. त्याला सरळ करायला गेलं आणि रडतो. मी त्याचा प्रत्येक वेळेला त्याला सरळ करत राहतो, कारण त्याचा कान असा दबला ना जास्त तर त्रास होईल म्हणून. रडतो पण त्याला रडतो, कसं- त्याला लगेच सहन होत नाही त्याला. जसं झोपायचं तसंच पाहिजे. तरी आम्ही त्याला एकदम सरळ करतो आणि त्याला थोडंसं हातावरती असं हलवलं की मग झोपून जातो तो. आता परत पलटी मारली आहे लगेच, एकदम रिलॅक्स झोपतो तो. मी बनवू का थोडीशी? कधी कधी वन साईड झोपतो तो असा, एका कानीवरती, रात्रभर परत इकडनं झालं की ह्या कानीवर येतो, नाहीतर मग पोटावर झोपतो. तरी त्याला आम्ही सरळ करत असतो कंटिन्यू. कंटिन्यू नाही राहतो. त्याचा कान दबल आणि त्यामुळं पण मी त्याच्याकडे बघत असतो कधी. चला तर मग बघत राहा व्हिडिओ असाच बनवला सहजच मजाक म्हणून, कारण की मी कडकडे आणले काजलसाठी, काजल म्हणून मला खायचे, त्यामुळे ते बनवलं. त्याच्यामध्ये पण काय करते, मला खायची. बनवलं मग ते काढणं थोडी पूर्ण, घेतली बात. घे ना काढणं ते सगळी बनव. थोडी बनवते. मेथी पण एवढीशी आहे. होणार नाही ती. मेथी पण आहे म्हणून म्हणलं. हा, चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघत राहा व्हिडिओ.